इराण, इस्रायल, अमेरिका युद्धाचा परिणाम आता संपूर्ण देशभर जाणवू लागला आहे। या परिस्थितीचा फटका हॉटेल व्यावसायिकांसह नांदेडमधील वसतिगृह चालकांना देखील बसतोय। व्यावसायिक गॅसचा पुरवठा बंद झाल्यामुळे वसतिगृह चालकांना चुलीवर स्वयंपाक करून विद्यार्थ्यांच्या जेवणाची व्यवस्था करावी लागते। त्यामुळे मोठ्या अडचणी निर्माण झाल्या असून शासनाने तत्काळ उपाययोजना कराव्यात अशी मागणी वसतिगृह चालकांकडून केली जाते। आज सकाळी जेव्हा आमचा माणूस गेला होता सिलेंडर आणण्यासाठी, त्यांनी स्पष्ट सांगितलं की बुवा तुमचा सिलेंडर पुरवठा बंद करण्यात आला। आज आम्ही खरं म्हणलं तर ते आल्यानंतर मी डोक्यावरच हात मारून घेतला की आता मुलांचं 251 मुलांचं कसं व्हायचं। ठीक आहे, लाकडं आहेत आमच्याकडे, लाकडं फोडून टायमावर जेवणाची व्यवस्था होणार नाही, कारण मुश्किल काम आहे। लाकडं किती दिवस पुरणार आहेत। त्याच्यानंतर आता परीक्षेचा विषय आहे। आता सध्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा चालू आहेत। आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की विद्यार्थ्यांच्या परीक्षा चालू असताना मुलांना टायमावर जेवण देणं फार गरजेचं आहे। आणि मला सरकारला एकच विनंती करायची की विद्यार्थ्याच्या वसतिगृहावर ही तुम्ही आणू नका दशा, कारण विद्यार्थी आता परीक्षेचा काळ आहे, कारण विद्यार्थी जर जेवले नाही तर परीक्षाही देऊ शकणार नाहीत।